ठीक आहे. नेक्स्ट सॉर्ट प्रॉब्लेम आपण घेतोय. सो ते बघा, द डिफरन्स बिटवीन द टू मोलार स्पेसिफिक हीट. पुन्हा एकदा, द डिफरन्स बिटवीन द टू मोलार स्पेसिफिक हीट ऑफ ए गॅस इज, म्हणजे दिलेला आहे आपल्याला द डिफरन्स बिटवीन म्हणजे Cp मायनस Cv इक्वल टू 8000 दिलेला आहे या ठिकाणी जूल पर केजी केल्विन. ओके. सो आता या ठिकाणी मी पुन्हा एकदा, द डिफरन्स बिटवीन द टू मोलार स्पेसिफिक हीट ऑफ ए गॅस इज 8000 जूल पर केजी केल्विन if the ratio of the two specific heat is means त्या ठिकाणी रेशो दिलेला आहे. if the ratio of the two specific heat is 1.65, so calculate the two molar specific heats. मीन्स आपल्याला Cv आणि Cp काढायचं आहे. मीन्स आपल्याला Cv आणि Cp काढायचं आहे. मोलार स्पेसिफिक हीट आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. तर त्या ठिकाणी या ठिकाणी कसं फाइंड करायचं ते बघा. आपल्याला मेयर्स रिलेशन माहित आहे. ते मेयर्स रिलेशन आपल्याला इथे यूज करायचं आहे. तर मेयर्स इथं बघा, मी याला असं लिहू शकतो का बघा, Cp इक्वल टू 1.65 Cp इक्वल टू 1.65 into Cv. Cp इक्वल टू 1.65 into Cv. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं हे भेटेल. देन आपण काय करूया बघा, आपल्याला मेयर्स रिलेशन माहिती आहे. Cp मायनस Cv इक्वल टू R. Cp मायनस Cv इक्वल टू R या ठिकाणी हे दिलेलं आहे. तर आपल्याला इथं R ची व्हॅल्यू डायरेक्ट दिले, म्हणजेच काय त्यांनी काय दिले बघा, Cp मायनस Cv इक्वल टू 8000. Cp मायनस Cv इक्वल टू 8000. मग मी या ठिकाणी डायरेक्ट लिहितो. सो Cp मायनस Cv इक्वल टू 8000. ओके. सो देन वी नो द Cp व्हॅल्यू 1.65 Cv. सो मी इथे लिहितो 1.65 Cv मायनस Cv इक्वल टू 8000. सो देन आता इथं बघा 1.65 मधून 1 गेला, 1.65 मधून 1 गेला, तर मला राहिले किती, कारण इथं 1.65 Cv मायनस 1 Cv काय नसतं, म्हणजे काय असतं, मायनस 1 Cv इक्वल टू 8000. मीन्स मी इथं लिहू 0.65 Cv इक्वल्स टू 8000. then Cv equals to 8000 divided by 0.65 divided by 0.65. सर्वांना याचं सोल्युशन काढता येईल, याचं फाइंड करता येईल. काय करायचं, याचा लॉग काढायचा, याचा लॉग मायनस याचा लॉग करायचा आणि देन त्याचं अँटी लॉग काढायचा, त्या ठिकाणी आपल्याला आन्सर येतं बघा. त्या ठिकाणी आपल्याला मी इथं डायरेक्ट लिहितोय 12307.6969 जूल पर केजी केल्विन. अशा पद्धतीने Cv चं आन्सर येतं. या ठिकाणी Cv चं आन्सर येतं आणि हे Cv चं आन्सर मी कुठं पुटअप करतोय, इथल्या इक्वेशनला. मीन्स याला जर इक्वेशन नंबर 1 दिलं तर ही व्हॅल्यू मी कुठं पुटअप करणार आहे, इक्वेशन 1 मध्ये. मीन्स मला काय येणार आहे बघा, Cv ची व्हॅल्यू मी इथं पुटअप करतो. देन Cp मायनस 12307.69 इक्वल्स टू 8000 हे मायनस पलीकडे गेल्यानंतर काय होतं, प्लस होतं. देन Cp इक्वल टू 800 प्लस 12307.69 अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्हाला Cp भेटतं. Cp ची व्हॅल्यू भेटते तिथं ऍडिशन केल्यानंतर 20307.69 जूल पर केजी केल्विन. अशा पद्धतीनं हे आन्सर तुम्हाला भेटतंय. शक्यतो आन्सर झालं की अशा पद्धतीनं बॉक्स करा. हे तर तुम्ही डायरेक्ट ऍड करू शकता, तुम्हाला ऍडिशन येतं. आता या ठिकाणी फक्त याचा लॉग मायनस याचा लॉग आणि देन त्याचा काय करायचं, अँटी लॉग फाइंड करायचा. ओके, लिहून घ्या.